मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक स्नॅक्सचा आयटम आहे, म्हणजे मधल्या वेळच्या खाण्याचा। त्याचं नाव आहे गिरमिट। हा साधारण उत्तर कर्नाटकामध्ये प्रामुख्याने केला जातो, म्हणजे हुबळी, धारवाड, बेळगाव, विजापूर या सगळ्या ठिकाणी तो केला जातो। मधल्या वेळचं छान चटपटीत खाणं आहे, पोह्यांचा प्रकार आहे। तर लगेचच बघूया आपण त्याचं साहित्य बघूया। हा आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या ओल्या मिरच्या साधारण 2 घेतल्यात मी। नंतर ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, हे आहे मेथकूट, हे आहे लिंबू आणि ही आहे फुटाण्याची पावडर। फुटाणा म्हणजे ज्याला डाळ म्हणतात, भाजक्या हरभऱ्याची डाळ म्हणजे फुलवलेली असते ती, तर त्याला डाळ असं म्हणतात। तर ते हे डाळ्याची पूड आहे आणि हे फुलवलेले पोहे आहेत, त्याला पफ्ड राईस म्हणतात। फुलवलेले पोहे सगळीकडे मिळतात, त्यातला कुठलाही 2-3 नमुन्याचे पोहे मिळतात, तर हा मी घेतलाय। तर हे घ्यायचेत आपल्याला। आता आपण वळूया कृतीकडे। तेल तापत ठेवलंय मी, साधारण 2 टेबलस्पून तेल आहे। मोहरी टाकून बघते। येस, तेल तापलेलं आहे, मोहरी तडतडली। त्याच्यानंतर ओल्या मिरच्या, कढीपत्ता, कढीपत्ता ठेवायला लागला की हिंगाची पावडर घालायची याच्यात। हिंगाची पावडर, नंतर थोडी हळद घालून झाल्यावर हा कांदा घालायचा। कांदा आपल्याला खूप परतायचा नाहीये, फक्त त्याचा जरासा कच्चेपणा गेला की झालं। आता हे परतत असताना त्याच्यामध्ये हे 1 टीस्पून साधारण मेथकूट आणि ही फुटाण्याची पावडर, ती 1-2 टीस्पून मी घालतेय आणि कोथिंबीर। आता हे सगळं छान हलवून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर। हे घालून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि मग ह्या फोडणीमध्ये आपल्याला ते पोहे घालायचे। पोहे घालून जास्त काही परतायचं नाहीये, जशी आपण भेळ वगैरे पदार्थ करतो ना त्याच प्रकारे आहे, किंवा त्याच प्रकारे सर्वही केलं जातं। वरती फरसाण, शेव आपल्या इच्छेनुसार आपण त्याच्यावर घालू शकतो। फोडणी जरा गार होऊ दे, मग त्याच्यात आपण पोहे घालू। फोडणी आपली गार झालेली आहे, म्हणजे एकदम गरम असताना घातलं तर पोहे अवठळून येतील, म्हणून थोडीशी गार करायची। आता हे पोहे घालते, अंदाजाने घालत जायचं आणि बघून ठरवायचं चव घेऊन की किती पोहे त्याच्यात बसणार आहेत। आता हे छान हलवायचं आणि जशी आपण भेळ खातो ना तसं ते इमिजिएट खायचंय। आता याच्यावर थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, तो घालते, अगदी थोडासा, आणि छान हलवून घेते। अशा प्रकारे तयार झालंय आपलं हे गिरमिट। आता त्याच्यावर शेव किंवा फरसाण असं घालतात खायला देण्यापूर्वी, छान लागतं ते आणखी। तर नक्की ट्राय करून बघा, किती सुंदर दिसतंय। तर मंडळी, तुम्हाला ही स्नॅक्सची रेसिपी म्हणजे गिरमिटची रेसिपी कशी वाटली, आवडली का? मला नक्की कळवा, कळवायला विसरू नका। माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तो इतरांसोबत शेअर करा आणि हे स्नॅक्सचा आयटम करून बघा। अतिशय सोपं आहे, कमी साहित्य आणि पटकन होणार आहे।